राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला हिंगोली जिल्ह्यातला विरोध वाढताना दिसतोय। कळमनुरी, औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पामुळे संपादित होणार असल्याचा दावा केला जात असून शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत, मोर्चे काढलेत। आता हेच शेतकरी या सरकारला सद्बुद्धी दे हे साकडं घालण्यासाठी पंढरपूरकडे जाणार आहेत। शक्तीपीठ महामार्ग विकास की शेतकऱ्यांचं नुकसान। सुपीक शेती संपादित होण्याची शेतकऱ्यांना भीती। बळीराजाच्या भविष्याबद्दल सरकारनं विचार करण्याची मागणी। राज्य सरकारच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यातून जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। या मार्गामुळे अनेक गावातील सुपीक शेती संपादित होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि संतापाचं वातावरण आहे। मी मोर्चासाठी राहिलो पंढरीची वारी सोडून, पण पंढरीला जाणार आहे, विठोबाला साखर घालणार आहे। आमच्या कुठल्याही पाहुण्याची, कुठल्याही लोकांची जमीन एक गुंठा सुद्धा जाऊ देणार नाही। रस्त्यानं जाणारे मोठमोठे वाहनं चालत नाहीत। एक चांगल्या प्रकारची शांतता अपेक्षित आहे आणि तरीही तुम्ही शक्तीपीठाचा अट्टहास धरता। म्हणून हे शक्तीपीठ साधे रोड झाले साहेब तर आमचे सगळे माळ गेले। शिंदगीच्या अलीकडच्या 2-4 टोक्या नष्ट झाल्या। तुमच्या आपल्या शिरडच्या त्या भवानी माळाला खालूनच लोकांनी पोखरले। मग एकदा जर हा शक्तीपीठ येऊ लागला साहेब तर ही कुठलीच टोकडी दिसणार नाही। याच भागातून शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्याचा दावा केला जात आहे। या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांची सुपीक जमीन देखील जाणार आहे। त्यामुळे विकासाच्या नावाखाली या सुपीक जमिनी जाणार का असा सवाल देखील शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जमीन ही केवळ मालमत्ता नसून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे। आर्थिक मोबदला मिळाला तरी पुन्हा सुपीक जमीन निर्माण होऊ शकत नाही। त्यामुळे पर्यायी मार्गाचा विचार करावा किंवा शेतीचं नुकसान टाळावं अशी मागणी करत आमच्या मुलाबाळांच्या भविष्याबद्दल सरकारनं विचार करावा अशी आर्तहाक देखील शेतकरी करू लागले असताना यामध्ये शेतकरी संघटनांनी देखील सहभाग घेतलाय। आम्ही खूप एसडीएमच्या ऑफिसला मोर्चे नेला। जवळपास 6-7 हजार सगळी मंडळी, महिला मंडळ एवढे जाऊन आम्ही मोर्चा केला। कळमनुरी तालुक्यामध्ये जेवढे आमच्या जिल्ह्यामध्ये शेतकरी बाधित आहेत आमच्या शक्तीपीठाचे, त्यांच्याशी संपर्क करून आम्ही आतापर्यंत रस्ता रोको केला आहे। तरीही शासनाच्या लक्षात काही गोष्टी आलेल्या नाहीत। काही आम्हाला शेतकऱ्याला अशा धमकावून गावामध्ये जाऊन तलाठ्याच्या मार्फत, ग्रामसेवकाच्या मार्फत अशा काही निविदा पाठवल्यात, ह्या आम्ही घेतल्या नाहीत आणि घेणार नाहीत। दरम्यान अनेक गावांमध्ये बैठका घेऊन ग्रामस्थांनी विरोधाची भूमिका स्पष्ट केली आहे। काही ठिकाणी ग्रामसभेत ठराव करण्याची तयारी सुरू असून शेतकरी संघटनाही या आंदोलनात सक्रिय झाल्या। दुसरीकडे प्रशासनाची प्रकल्पाबाबतची भूमिका काय आहे हे देखील आम्ही जाणून घेतल्यानंतर सर्व प्रक्रिया नियमानुसार केली जाईल। जमीन संपादन, मोबदला आणि पुनर्वसनाबाबत शासनाच्या धोरणानुसार निर्णय घेतले जातील। सध्या हरकती नोंदवण्याचं काम सुरू असल्याची माहिती वसमत उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास माने यांनी दिली आहे। 24 गावातली एकूण 646 हेक्टर जमीन संपादित होण्यासाठी प्रस्तावित आहे। आपण यासाठी जी राजपत्रातील अधिसूचना आहे ती 9 जून रोजी प्रसिद्ध केलेली आहे। ती वर्तमानपत्रामध्ये 23 जूनला प्रकाशित झालेली आहे आणि त्यानंतर सध्या शेतकऱ्यांच्या या प्रकल्पाबद्दल ज्या दावे आणि हरकती आहेत त्या स्वीकारण्यासाठी कालावधी सुरू आहे। 14 तारखेपर्यंत तो वेळ आहे। 14 तारखेच्या नंतर मग शेतकऱ्यांनी ज्या काही हरकती घेतल्या त्याच्यावर सुनावणी घेऊन आपण त्याबद्दल निर्णय घेऊया। शक्तीपीठ महामार्ग रोखण्यासाठी बाधित शेतकरी आक्रमक झालाय। आता हे शेतकरी या सरकारला सद्बुद्धी दे असे साकडे घालण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने निघणार आहेत। केवळ भरपाई नव्हे तर पर्यायी मार्ग किंवा शेतीचं संरक्षण यावर सरकारनं विचार करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात रोष व्यक्त करत शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनं केलेली आहेत, मोर्चे काढलेले आहेत आणि निवेदनं देखील दिलेली आहेत। पण शेतकऱ्यांचं हित पाहता सरकार याकडे कुठल्या दृष्टीने बघतं आणि यामध्ये काय तोडगा निघतं हेच पाहावं लागणार आहे। उमेश चक्कर, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।